बॉल 37 समीकरण. जर असे जास्तीत जास्त बॉल हाताळले तर कदाचित ही मॅच देखील हातातून निसटेल. यापूर्वी देखील आपण पाहिलं तर राधा 11 कुळगाव संघाने एक निसटता विजय मिळवला आहे. इथे ज्या प्रकारची गोलंदाजी केली 6 बॉल 10ची गरज असताना यजमान संघाविरोधामध्ये इथे देखील भरपूर मागे टप्पा होता. ट्रिशच्या आत जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे फक्त 1 रन. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. व्हाईट +1. पंधरा बॉल 35 हे इक्वेशन आहे या मॅच मध्ये. सोडून दिल्या पुन्हा ऑप्शनच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पण 15 बॉल 34 वरती मॅच आली. रबर बॉल क्रिकेट आहे. 3-4 मोठे फटके जर आहे तर मॅच पूर्णपणे एकतर्फा होते. पण ते फटके येतील कधी, किती वाट पाहावी लागेल, कोणाच्या विरोधात येतील, भरपूर सारे प्रश्न आहेत. या ओव्हरमधील 3 चेंडू सगळे शिल्लक. पुढे होता टप्पा फसला गेला. बॅटच्या खालच्या भागावरती बॉल. स्वतः गोलंदाज तिकडे मात्र कोणत्या प्रकारे चूक करणार नाहीये. चांगलं जजमेंट आणि विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय झेलबॉलच्या स्वरूपामध्ये लागणारा महत्वपूर्ण धक्का बॅटिंग करत असताना राधा 11 कुळगावला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. क्रमांक 3चा फलंदाज येतोय कारण पहिली विकेट तिकडे मात्र गमावली गेली आणि अनिलच्या खात्यामध्ये पहिली सफलता आपल्याला पाहायला मिळाली. अत्यंत सुंदर झेल त्याने टिपलाच होता. फॉलो थ्रू मध्ये जजमेंट अतिशय जबरदस्त राहिला. बरोबर यार मिस्टर आमिंग विकेट कीपर बॅक टू बॅक सेकंड विकेट. अनिलच्या खात्यामध्ये सलगची दुसरी सफलता आपण पाहतोय. पूर्णपणे आता मात्र या मॅच मध्ये डॉमिनेट केले राधा 11 कुळगाव संघाला आणि अत्यंत सुंदर गोलंदाजी करत असताना अनिल बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळवतोय. गीतेश येत आहेत नवीन बॅटर. यावेळेस मिस्टर आमिंग विकेटची समावला. हायट्रिक संपादित. दुसरा गोलंदाज या स्पर्धेच्या पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहतोय. दुसरा गोलंदाज अनिल ठरलाय ज्याने ती विकेट हायट्रिक संपादित केली आहे. क्या बात आहे. यापूर्वी आपण पाहिलं फ्रेंडशिप 11 मोपाड